ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे. तृतीय स्कंदातील अध्याय 17व्या अध्यायामध्ये आपण हिरण्यकशिपू आणि हिरण्यकशाचा जन्म आणि हिरण्यकशाचा दिग्विजय या विषयी पाहणार आहोत. तर मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले. नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले. इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांना उपद्रव होईल अशी शंका होतीच. जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या साध्वीने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकुन होऊ लागले. त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. जिकडे तिकडे पृथ्वी आणि पर्वतावर भूकंप होऊ लागले. सर्व दिशांमध्ये आगी लागू लागल्या. उल्कापात होऊ लागले. विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्ट सूचक धूमकेतू दिसू लागले. वारंवार सू सू करीत मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असह्य असा वारा वावटळी सेना आणि धुळींचे ध्वज घेऊन वाहू लागला. विजा जोराजोरात जणू हसत होत्या. मेघांनी असे रूप धारण केले की सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला होता. त्यामुळे कुठेच काही दिसत नव्हते. दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला. त्यात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आणि त्यात राहणाऱ्या जलचरात हल्लकल्लोळ उडाला. नद्या आणि जलाशयामध्ये खळबळ माजली आणि त्यातील कमळे सुकून गेली. राहूने ग्रासलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडू लागली. आकाशात ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गुहांमधून रथाच्या घडघटासारखा आवाज येऊ लागला. गावांमधून गिधाडे आणि घुबडे यांच्या भयानक चित्कारांबरोबरच भालू तोंडातून धगधगती आग बाहेर ओकून अमंगल ओरडू लागला. सगळीकडे कुत्री माना वर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागली. विदुरा, गाढवांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कठोर खुरांनी जमीन उकरीत व खिंकाळत मस्तवाल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या. गाढवांच्या खिंकण्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरट्यातून उडून जाऊ लागले. गोठ्यात बांधलेले आणि वनात चरणारे गाय, बैल आदी पशु भीतीने मलमूत्र करू लागले. गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचळातून रक्त येऊ लागले. मेघ पुवाचा वर्षाव करू लागले. देवांच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उठू लागले. शनी, राहू आणि इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र, गुरु इत्यादी सौम्य ग्रह आणि बऱ्याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्रगतीने चालू लागले. तसेच आपापसात युद्ध करू लागले. असेच आणि इतरही अनेक भयंकर अपशकुन पाहून सनकादिक सोडून इतर सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पातांचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की जगाचा प्रलय होणार. ते दोन्हीही आदिदैत्य जन्मानंतर लगेच आपल्या पोलादासारख्या कठीण शरीराने मोठे होत जाऊन विशाल पर्वतासारखे झाले. तसेच त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रकट झाला. ते इतके उंच होते की त्यांच्या सुवर्णमय मुकुटाचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडामध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते. ते जेव्हा पृथ्वीवर एक पाऊल ठेवीत होते त्यावेळी भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहत तेव्हा त्यांच्या चमकणाऱ्या कमरपट्ट्यामध्ये सूर्यही निस्तेज वाटे. ते दोघे जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता त्यांचे नाव हिरण्यकशिपू ठेवले आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला. ते दोघे जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता त्याचे नाव हिरण्यकशिपू ठेवले आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकशिपू मृत्यूभयापासून मुक्त झाला असल्याकारणाने
उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले. ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकशिपू मृत्यूभयापासून मुक्त झाला असल्याकारणाने मोठाच उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले होते. तो आपल्या लहान भावावर हिरण्यकशावर अतिशय प्रेम करीत होता आणि हाही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असे तेच करीत असे. एक दिवस तो हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधित स्वर्गात जाऊन पोहोचला. त्याचा वेग असह्य होता. त्याच्या पायातील सोन्याच्या पंजनांचा झंकार होत होता. गळ्यामध्ये विजय सूचक माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती. मनोबल, शारीरिक बल आणि ब्रह्मदेवाने दिलेला वर यांनी तो उन्मत्त झाला होता. त्यामुळे निरंकुश आणि निर्भय असा त्याला पाहून, गरुडाला पाहून साप लपून बसतात त्याप्रमाणे देव भीतीने लपून बसले. दैत्यराज हिरण्याक्षाने जेव्हा असे पाहिले की आपल्या तेजामुळे गर्विष्ठ इंद्रादी देवही लपून बसले आहे, तेव्हा ते न दिसल्याने तो भयंकर गर्जना करू लागला. नंतर तो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणाऱ्या समुद्रात घुसला. त्याने समुद्रात पाय ठेवला. त्याच वेळी भीतीने वरुणाचे सैनिक जलचर हबकून गेले आणि त्याने त्यांची छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते खूप दूर पळून गेले. महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षापर्यंत समुद्रात फिरत त्याने वारंवार वायू वेगाने उडणाऱ्या प्रचंड लाटावर आपल्या पोलादी गदेने तडाखे देत होता. हे विदुरा, अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरीपुरीत तो जाऊन पोहोचला. तेथे पाताळ लोकांचे स्वामी, जलचरांचे अधिपती वरुण राजांना पाहून त्याने त्यांची खिल्ली उडविली आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रमाण करून थोडेसे हसून इच्छीपणाने तो म्हणाला, महाराज, मला युद्धाची शिक्षा घाला. प्रभो, आपण तर लोकपाल, राजा आणि मोठे कीर्तिमान आहात. जे लोक स्वतःला मोठे वीर समजत त्यांच्या सामर्थ्यांचा आपण चक्काचूर केला आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य दानवांना जिंकून राजसूय यज्ञ सुद्धा केला होता. त्या मदोन्मत्त शत्रूने या प्रकारे उपहास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध तर आलाच, परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याऐवजी ते त्यांना म्हणाले, बंधू, आम्हाला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही. जो तुझ्यासारख्या रणकुशल वीरांना युद्धामध्ये संतुष्ट करेल असा आम्हाला भगवान पुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. दैत्यराज, तू त्यांच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. तुझ्यासारखे वीर त्यांचे गुणगान करीत असतात. तू मोठे शूर आहेत, ते मोठे शूर आहेत. त्यांच्या जवळ जाताच तुझा सगळा ताठा जिरून जाईल आणि तू कुत्र्यांनी घेरला जाऊन वीरशय्येवर निद्रा घेशील. ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारची रूपे धारण करतात. अध्याय 17 समाप्त.